Hello students, this is our 7th lecture of Advanced Complex Analysis, MSc second year, third semester. In previous lecture, we have completed our article Spaces of Meromorphic Function, and from this lecture, we are starting our new article Riemann Mapping Theorem. Okay, before starting the theorem, we will see some definitions and concepts which we will use in our theorem. Okay, so first, what is conformally equivalent? Okay, a region G1 is conformally equivalent to G2 if there is an analytic function f from G1 to complex plane C such that f is 1 1 and f of G1 is equals to G2. तर आपण कन्फर्मली इक्विव्हॅलंट कशाला म्हणू शकतो? जर आपण एखादा रिजन कन्सिडर केला G1 जर G2ला कन्फर्मली इक्विव्हॅलंट आहे असं आपण म्हणत असू तर ते केव्हा पॉसिबल होईल? जेव्हा तिथे एखादा फंक्शन एक्झिस्ट असेल तर फंक्शन कुठून कुठपर्यंत मॅप होईल? G1 पासून तर कॉम्प्लेक्स प्लेन Cवर. ओके, आणि हा फंक्शन एफ कसा असेल? 1 1 असेल आणि हा फंक्शन G1 सपोज आपण हा कन्सिडर केला, हा G1 आहे आणि हा रिजन G2 आहे. तर हा फंक्शन एफ G1ला पूर्णपणे G2 मध्ये काय करेल? मॅप करेल. ओके, सो वी कॅन से एफ ऑफ G1 इज इक्वल्स टू G2. ठीक आहे, ह्या G1ची इमेज पूर्णपणे आपल्याला कुठे मिळेल? G2 मध्ये मिळेल. म्हणजेच या G1ची इमेज एफ ऑफ G1 इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? G2 मिळेल. ठीक आहे, तेव्हा आपण म्हणू शकतो की एफ काय आहे? कन्फर्मली इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण म्हणू शकतो इक्विव्हॅलन्स रिलेशन पण म्हणू शकतो आपण. कारण जर G1 हा पूर्णपणे G2 मध्ये मॅप होत असेल तर ते फंक्शन काय असेल? आणि तसंही आपण इथे डिफाईन केलं की एफ काय आपला 1 1 आहे आणि G1 पूर्णपणे G2 मध्ये होतं, म्हणजेच हा ऑन टू पण असेल. इथे मग सिमेट्रिक इक्विव्हॅलन्स रिलेशनच्या आपल्या 3 कंडिशन कोणत्या आहेत? सिमेट्रिक, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह. तर ह्या इथे तीनही सॅटिस्फाय होतील आणि म्हणून आपण याला कन्फर्मली इक्विव्हॅलंटला काय म्हणू शकतो? इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणू शकतो. ठीक आहे, देन दुसरं येते आपलं सिम्पली कनेक्टेड डोमेन. सो व्हॉट इज सिम्पली कनेक्टेड डोमेन? आपण एखाद्या डोमेनला सिम्पली कनेक्टेड केव्हा म्हणू शकतो? तर इफ डोमेन इज कॉल्ड सिम्पली कनेक्टेड इफ every closed curve in the domain can be shrunk to a point without getting out of the domain. काय म्हणायचं आहे? डेफिनेशनमधून काय म्हणायचं आहे? जेव्हा एखादा क्लोज कर्व, या डोमेनमधला एखादा क्लोज कर्व एखाद्या पॉईंटवर श्रिंक होईल पण विदाऊट गेटिंग आउट ऑफ द डोमेन, म्हणजे पण या डोमेनच्या बाहेर न जाता, तेव्हा आपण त्या डोमेनला काय म्हणू शकतो? सिम्पली कनेक्टेड. आपण इथे 2 डोमेन कन्सिडर केले, D1 आणि D2. ठीक आहे, त्या हा सपोज हा क्लोज डोमेन आहे आपला D1. ठीक आहे, इथे आपण एखादी कर्व सपोज ही C1 कर्व आपण कन्सिडर केली. ठीक आहे, तर ही C1 कर्व सपोज या पॉईंटवर, हा पॉईंट आहे आपला A सपोज, तर या पॉईंटवर जर हे C1 कर्व श्रिंक होत असेल, ठीक आहे, म्हणजेच हे कमी 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 अशी पहिले इथे येईल, मग इथे येईल आणि मग शेवटी या पॉईंटवर पोहोचेल. ठीक आहे, श्रिंक होत असेल, पण श्रिंक झाल्यानंतरही ती कर्व आहे कुठे? शेवटी या डोमेनमध्येच राहणार आहे, D1 मध्ये. ठीक आहे, ही सोडून अजून दुसरी कोणती कर्व घेतली? आपण ही कर्व घेतली सपोज, ही C2 कर्व आपली, आणि ही C2 कर्व या पॉईंटवर श्रिंक होत आहे, म्हणजे ही कमी कमी होत 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 कुठपर्यंत येते? C2ला या A2ला अप्रोच करते, या A2 पॉईंटवर अप्रोच करत आहे. ठीक आहे, पण राहील शेवटी कुठे? या डोमेन D1 मध्येच. ठीक आहे, तर या डोमेनला आपण काय म्हणू शकतो? सिम्पली कनेक्टेड डोमेन. ओके, आता दुसरं एक्झाम्पल बघू आपण, D2. ठीक आहे, तर हा डोमेन आहे D2 आपला क्लोज डोमेन आहे. ठीक आहे, हा जो आहे हा आपला एम्प्टी, हे सपोज होल आहे आपल्या डोमेनला. तर आपला डोमेन कोणा झाला? हा एन्व्हलप, हा पार्ट सोडून, एवढा पार्ट सोडून हा एवढा पार्ट. ठीक आहे, तर हे काय झालं आपला एक हे डोनटसारखं एक हे झालं, स्ट्रक्चर फॉर्म झाला आहे, हे मधात होल आहे याला. ठीक आहे, तर हा झाला आपला एन्व्हलप सारखा एक डोमेन. आपण हा D2 डोमेन कन्सिडर केला. सपोज आता ही एक आपण हे कन्सिडर केली आहे
कर C1. ठीक आहे, तर ही C1 कर कुठे श्रिंक होईल, या A1ला जर श्रिंक होत असेल तशी कमी 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 होत 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 हे A1वर श्रिंक होईल. तर हे कुठे राहील, या डोमेनमध्येच राहील. जेव्हा अशी कोणती कर असेल की जी असं जर मिळत असेल की या डोमेनमधली प्रत्येक कर अशी या डोमेनमध्ये श्रंक होत असेल तर आपण हिला काय म्हणू शकतो, सिम्पली कनेक्टेड कर. पण आपण जर अशी एखादी कर कन्सिडर केली, ही सपोज आपली कर्व आहे C2 आणि ही श्रिंक कुठं होत आहे, या पॉईंटवर. पण हा पॉईंट डोमेनमध्ये आहे का, नाही, कारण की हे आपण एक होल कन्सिडर केलं होतं डोमेनला. तर या पॉईंटवर हा A2 पॉईंट आहे सपोज, ह्या A2 पॉईंटवर जर ही श्रंक होत असेल तर कुठे गेली ती डोमेनच्या बाहेर गेली. ठीक आहे, आणि आपल्या डेफिनेशनमध्ये काय म्हणते आहे, एव्हरी क्लोज्ड कर्व इन द डोमेन कॅन बी श्रंक टू अ पॉईंट विदाउट गेटिंग आउट ऑफ द डोमेन. पण ही कुठे गेली, डोमेनच्या बाहेर गेली. सो आपण याला या डोमेनला सिम्पली कनेक्टेड म्हणू शकतो का, नाही. दुसरं आणखीन एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण की हे C3 कर्व कन्सिडर केली आपण आणि ही श्रिंक होत आहे या पॉईंटवर. ठीक आहे, तर हे इथे श्रिंक होता सपोज अशी श्रिंक होत गेली अशी तर मग यातला काहीच पार्ट फक्त डोमेनच्या बाहेर आहे आणि काही पार्ट डोमेनमध्ये आहे. पण काही पार्ट तरी गेला ना डोमेनच्या बाहेर, म्हणून आपण याला काय म्हणू, हा अगेन आपला सिम्पली कनेक्टेड डोमेन होईल का, नाही होणार. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन द सिम्पली कनेक्टेड डोमेन आणि हे जे सिम्पली कनेक्टेड नसतो आपला, जिथे आपली कर डोमेनच्या बाहेर श्रंक होत डोमेनच्या बाहेर जाते, त्या याला काय म्हणतो आपण, मल्टिपली कनेक्टेड डोमेन. ठीक आहे, तर दिस इज द डिफरन्स बिटवीन सिम्पली कनेक्टेड डोमेन अँड मल्टिपली कनेक्टेड डोमेन. सिम्पली कनेक्टेडमध्ये काय होते की एखादी सिम्पली कनेक्टेडची प्रत्येक क्लोज कर काय होते, डोमेनमध्येच श्रंक होते. ठीक आहे, आणि मल्टिपली कनेक्टेड डोमेनमध्ये काय होईल, एखाद दोन कर जरी श्रंक होता डोमेनमध्ये श्रंक होत असतील, पण एक जरी कर डोमेनच्या बाहेर जात असेल तर आपण त्याला काय म्हणतो, मल्टिपली कनेक्टेड डोमेन. ठीक आहे, हे झालं आपलं सिम्पली कनेक्टेड डोमेन. आता आपण प्रॉपर्टीज बघू सिम्पली कनेक्टेड डोमेनच्या. तर सिम्पली कनेक्टेड डोमेनची एक प्रॉपर्टी अशी आहे की एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन हॅज अन स्क्वेअर रूट. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण ही प्रॉपर्टी आपली रमन मॅपिंग थेरममध्ये आपल्याला यूज करावं लागणार आहे. तर काय म्हणते, एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन हॅज ॲन स्क्वेअर रूट. ठीक आहे, म्हणजेच जर एफ हे जर आपण ॲनालिटिक फंक्शन म्हटलं तर f' ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 जर घेतला आपण, म्हणजे f' ऑफ ए 0 जर येत नसेल आपला, ठीक आहे, म्हणजे व्हॅनिश होत नसेल, तर याला काय असते म्हणते, एक स्क्वेअर रूट असते, हॅज अँड स्क्वेअर रूट. तर ते कसं डिफाईन करायचं ते आपण रमन मॅपिंग थेरममध्ये बघूया. सध्या फक्त एवढी एक आपल्याला प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे जी आपली रमन मॅपिंग थेरममध्ये यूज होणार आहे. नेक्स्ट आपण बघूयात व्हॉट इज मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. सो मोबियस ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असतं, हा एक मॅप असते, अ मॅपिंग ऑफ द फॉर्म S of z is equals to AZ plus B upon CZ plus D is called a linear fractional transformation. ओके, याला काय म्हणतो आपण, लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन. हे आपलं मॅपिंग आहे. ठीक आहे, या फॉर्ममधलं आपलं मॅपिंग आहे, याला आपण काय म्हणतो, लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन. पण जर हे ABCD हे सगळे जे आहेत, इफ ABC and D also satisfies AD minus BC is not equals to 0. कोणती कंडिशन आहे, AD minus BC is not equals to 0, देन आपण या S of Z ला या मॅपला म्हणू शकतो मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, काय आपली कंडिशन, हा आपण एक मॅप कन्सिडर केला, S of Z इज इक्वल्स टू AZ प्लस B अपॉन CZ प्लस D. याला आपण लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आणि या लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशनमधले हे जे ABCD आहेत, हे जर AD मायनस BC इज नॉट इक्वल्स टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाईज करत असेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की S of Z काय आपला मोबियस ट्रान्सफॉर्मेशन आहे. ठीक आहे, हे झालं मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. देन आपण इन्व्हर्स मॅपिंग बघू मोबियस ट्रान्सफॉर्मेशनची. आपण कन्सिडर केलं यस काय मोबियस ट्रान्सफॉर्मेशन आहे. देन आपण इन्व्हर्स मोबियस ट्रान्सफॉर्मेशन कसं डिफाईन करू, S इन्व्हर्स ऑफ Z इज इक्वल्स टू DZ मायनस B अपॉन मायनस CZ प्लस A. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आपण 2 क्रॉस 2चा जेव्हा इन्व्हर्स काढतो, आपण कन्सिडर केलं A इज इक्वल्स टू AB CD, हा एक आपला मॅट्रिक्स आहे. याचा इन्व्हर्स कसा काढतो आपण, A इन्व्हर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू
काय असतं आपलं हे, आपण डायगोनल एलिमेंट चेंज करतो, ठीक आहे, आणि बाकीचे एलिमेंट्स काय करतो आपण, साईन चेंज करतो, ठीक आहे. तर इथं सेम हे झालेलं आहे बघा. इथे बघा आपलं एस ऑफ झेड काय आहे, ए झेड प्लस बी अपॉन सी झेड मायनस डी. तर आपण इथे काय केलं, फक्त डायगोनल एलिमेंट्स चेंज केले, एच्या जागी डी आणि डीच्या जागी ए केला आहे, आणि बाकीच्या एलिमेंट्स काय केलं, साईन चेंज केला आहे, मायनस बी मायनस सी, ठीक आहे. तर जसं मॅट्रिक्ससाठी आपण इथे वापरतो तसंच इथे आपण या ट्रान्सफॉर्मेशनसाठी वापरलं आहे, ठीक आहे. सो आपण काय केलं, डी झेड मायनस आपल्याला इन्व्हर्स मोबियस ट्रान्सफॉर्मेशन काय मिळालं आहे, डी झेड मायनस बी अपॉन मायनस सी झेड प्लस ए, ठीक आहे. आणि हे सॅटिस्फाईज करत असेल एस ऑफ एस इनव्हर्स ऑफ झेड इज इक्वल्स टू एस इनव्हर्स ऑफ एस ऑफ झेड इज इक्वल्स टू झेड. जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाईज होईल, म्हणजे यावरूनच काय म्हणू शकतो, ही काय झाली आपली आयडेंटिटी मॅपिंग सारखं झालं हे. जसं आपण म्हणतो की एफ ऑफ एफ इनव्हर्स ऑफ झेड इज इक्वल्स टू आय असं, किंवा ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू आय, तेव्हा आपण म्हणू शकतो ना. किंवा मग ए इंटू बी इज इक्वल्स टू आय जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण काय म्हणतो, ए काय आहे, ए इज द इनव्हर्स ऑफ बी और व्हाईस वर्सा. ओके, ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की आयदर हे ए बी काय आहे, एकमेकांची इन्व्हर्स आहे, जसं ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू बी असं म्हणतो. त्याच्यावरच काय झालं आपला हा एस इन्व्हर्स काय झाला, एसचा इन्व्हर्स झाला, ठीक आहे. ओके, सो हेच आहे. ओके, तर आपल्याला इन्व्हर्स मोबियस ट्रान्सफॉर्मेशन पण आपण डिफाईन केलं आहे. नंतर आपण बघू कॉम्प्लेक्स प्लेनमधला मोबियस ट्रान्सफॉर्मेशन इन कॉम्प्लेक्स प्लेन. ओके, तो लेट एस ऑफ झेड आपण जसं डिफाईन केलं तेच पुन्हा एस ऑफ झेड इज इक्वल्स टू ए झेड प्लस बी अपॉन सी झेड प्लस डी. ओके, अँड इफ आपण लॅमडा घेतला एक नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर आणि या लॅमडांनी या पूर्ण टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, देन इफ लॅमडा इज एनी नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर देन एस ऑफ झेड इज इक्वल्स टू लॅमडा ए झेड प्लस लॅमडा बी लॅमडा अपॉन लॅमडा सी झेड प्लस लॅमडा डी. तर हे काय झालं, आपलं कॉम्प्लेक्स नंबर घेऊन मोबियस ट्रान्सफॉर्मेशन झालं, ठीक आहे. तर हे झालं आपलं, दिस इज ऑल अबाउट द मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला हे पण आपल्याला रबर मॅपिंग थेरममध्ये यूज करावं लागणार आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा बघून घ्या. द मॅपिंग आपण एस ऑफ झेड इज इक्वल्स टू ए झेड प्लस बी अपॉन सी झेड प्लस डी, याला आपण काय म्हणतो, लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन. आणि जर ही लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन ही कंडिशन सॅटिस्फाईज करत असेल, कोणत्या ती कंडिशन, ए डी मायनस बी सी इज नॉट इक्वल्स टू झिरो, ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आपण या एस ऑफ झेडला काय म्हणतो, मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. याच्यावरच आपण इन्व्हर्स मोबियस ट्रान्सफॉर्मेशन पण डिफाईन करू शकतो. तर काय असेल ते, एस इनव्हर्स ऑफ झेड इज इक्वल्स टू डी झेड मायनस बी अपॉन मायनस सी झेड प्लस ए. आणि ही कंडिशन कोणती आहे, एस इनव्हर्स ऑफ झेड इज इक्वल्स टू एस इनव्हर्स ऑफ एस ऑफ झेड इज इक्वल्स टू झेड. तर आपण काय म्हणतो, एस इनव्हर्स काय आहे, हा इनव्हर्स मॅपिंग आहे एसचा, ठीक आहे. देन आपण कॉम्प्लेक्स नंबर घेऊन पण काय केलं, मोबियस ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन केलं आहे. तर ते कसं येईल, एस ऑफ झेड इज इक्वल्स टू लॅमडा इज इंटू झेड प्लस लॅमडा इंटू बी अपॉन लॅमडा इंटू सी इंटू झेड प्लस लॅमडा इंटू डी. ओके, सो हियर लॅमडा इज any non-zero complex number. Okay, this is all about the Mobius transformation. Now we have one lemma on for Riemann mapping theorem. The statement of lemma states that let G be a region which is not the whole plane and such that every non-vanishing analytic function on G has an analytic square root. If A belongs to G, then there is an analytic function of f on G such that f of A is equals to 0 and f dash of A is greater than 0. Second one is f is 1 and third is f of G is equals to D, which is the set of all Z such that mod of Z is less than 1. Okay, this is the statement of the lemma. Okay, now we have रेमन मॅपिंग थेरम. पहिला आपण दोन्ही ह्याचे स्टेटमेंट्स बघून घेऊ की रेमन मॅपिंग थेरम आणि या लेमाच्या स्टेटमेंटमध्ये फरक काय, ठीक आहे. हे झालं आपला लेमाचं स्टेटमेंट आणि हा आहे आपला रेमन मॅपिंग थेरम. तर रेमन मॅपिंग थेरमचं स्टेटमेंट काय म्हणते, लेट जी बी अ सिम्पली कनेक्टेड रिजन विच इज नॉट द होल प्लेन. ओके, अँड लेट ए बिलॉंग्स टू जी, then there is a unique analytic function f from G to C having properties
a, f of a is equals to 0 and f dash of a is greater than 0. Second one is f is 1 1 and third one is f of g is equals to a set of z such that mod of z is less than 1. Okay, so we can compare the statements of Raman mapping theorem and lemma, and we can observe here that यात फक्त डिफरन्स कोणता आहे, ओनली डिफरन्स काय बघा, इथे पण काय म्हटलं आहे की लेट जी बी अ रिजन विच इज नॉट अ होल प्लेन. ओके, इथे पण दिलं विच इज नॉट अ होल प्लेन. हां, ठीक आहे. देन इथं म्हटलं आहे की हा सिम्पली कनेक्टेड म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, सिम्पली कनेक्टेड रिजन म्हटलं आहे. जी काय म्हटलं आहे, सिम्पली कनेक्टेड रिजन म्हटलं आहे. आणि इथे काय म्हटलं आहे, जी विच इज नॉट अ होल प्लेन सच दॅट एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन ऑन जी हॅज ॲन ॲनालिटिक स्क्वेअर रूट. ओके, फक्त डिफरन्स एवढाच आहे, बाकी पूर्ण स्टेटमेंट्स तर सेम आहे आपलं. इफ ए बिलॉंग्स टू जी देन देअर एक्झिस्ट अन ॲनालिटिक फंक्शन एफ ऑन जी. इथे पण सेम आहे, लेट ए बिलॉंग्स टू जी देन देअर इज अ युनिक ॲनालिटिक फंक्शन एफ फ्रॉम जी टू सी हॅविंग प्रॉपर्टीज. तिने प्रॉपर्टीज पण सेम आहे. तर डिफरन्स कुठे आहे, फक्त लेमा या रमन मॅपिंग थेरममध्ये. तर हा डिफरन्स फक्त एवढाच आहे की इथे सिम्पली जी हा सिम्पली कनेक्टेड रिजन दिला आहे आणि इथे काय दिलं आहे, दॅट एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन ऑन जी हॅज अन ॲनालिटिक स्क्वेअर रूट. ओके, तर आपण याच्यात पहिलेच जेव्हा आपण सिम्पली कनेक्टेड रिजन शिकलो तेव्हा आपण बघितलं होतं सिम्पली कनेक्टेड रिजनची एक प्रॉपर्टी. तर त्या प्रॉपर्टी काय म्हणते, एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन हॅज ॲन स्क्वेअर रूट. ओके, आणि आपल्या लेमामध्ये काय म्हटलं आहे, एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन ऑन जी हॅज ॲन ॲनालिटिक स्क्वेअर रूट. म्हणजे ही प्रॉपर्टी कशाची झाली, सिम्पली कनेक्टेड रिजनची. ठीक आहे, ही झाली सिम्पली कनेक्टेड रिजनची आपली प्रॉपर्टी. म्हणजेच काय झालं, जी काय आहे इथे काय, यांना ह्या इनडायरेक्टली यांना काय म्हणायचं आहे, जी काय आहे आपला या पूर्ण स्टेटमेंटच्या ऐवजी आपण वापरू शकतो की लेट जी बी अ सिम्पली कनेक्टेड रिजन. ठीक आहे. आणि आता बघा, आता आपलं लेमाचं स्टेटमेंट आणि रमन मॅपिंग थेरमचं स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट कशी होतील, सेम होतील. लेट जी बी अ सिम्पली कनेक्टेड रिजन विच इज नॉट अ होल प्लेन अँड लेट ए बिलॉंग्स टू जी देर एक्झिस्ट अ युनिक ॲनालिटिक फंक्शन एफ अँड विच फॉलोज द फॉलोइंग 3 कंडिशन. अँड हिअर द सेम लेट जी बी अ रिजन विच इज नॉट अ होल प्लेन. अँड या स्टेटमेंटच्या ऐवजी आपण वापरलं आहे, कारण की हे सिम्पली कनेक्टेड रिजनची प्रॉपर्टी आहे, म्हणून आपण काय वापरलं की जी बी अ सिम्पली कनेक्टेड रिजन. झाले दोन्ही स्टेटमेंट्स सारखे. म्हणजेच जे रमन मॅपिंग थेरमचं आपलं हे आहे प्रूफ आहे तेच ह्या लेमाचं प्रूफ आहे. आणि म्हणून आपण काय करू की हा लेमा प्रूव्ह न करता आपण फक्त रमन मॅपिंग थेरमचं प्रूफ बघू. सेम प्रूफ राहील आपलं या लेमासाठी. ठीक आहे, प्रूफमध्ये काय येईल आपलं, सेम ॲज रमन मॅपिंग थेरम. ओके, सो आज आपण काय बघितलं आहे, आज आपण बघितलं आहे डेफिनेशन कशाची, कन्फर्मली इक्विव्हॅलंटची. ओके, तर कन्फर्मली इक्विव्हॅलंट म्हणजे काय की जर G1 कन्फर्मली इक्विव्हॅलंट टू G2 आहे, आपण असं आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा तिथे एखादं फंक्शन मिळेल आपल्याला एफ फ्रॉम G1 टू सी सच दॅट एफ इज 1 1 अँड एफ ऑफ G1 इज इक्वल्स टू G2. ओके, म्हणजेच काय झालं की एफ G1ला जसं तसा G2मध्ये काय करते, मॅप करते. एफ G1ची इमेज आपल्याला काय मिळते, पूर्णपणे G2 मिळेल. तेव्हा आपण काय म्हणतो की G1 काय आपला कन्फर्मली इक्विव्हॅलंट टू G2 आहे. आणि हे काय आपलं इक्विव्हॅलन्स रिलेशन पण प्रूव्ह होते इथे. ठीक आहे, आपण बघितलं सिम्पली कनेक्टेड डोमेन. तर सिम्पली कनेक्टेड डोमेन म्हणजे काय की असा डोमेन ज्यातली प्रत्येक क्लोज काय असेल, एखादा डोमेन that if every closed curve in a domain can be shrunk to a point without getting out of the domain. म्हणजे यातली प्रत्येक क्लोज कर्व काय राहील, एखाद्या पॉईंटवर श्रंक होईल, पण एखाद्या पॉईंटवर श्रंक होताना ती त्या डोमेनच्या बाहेर जाणार नाही, डोमेनमध्येच श्रंक होईल. तर तेव्हा आपण काय म्हणू शकतो, त्या डोमेनला सिम्पली कनेक्टेड. आणि ते जर डोमेनच्या बाहेर जात असेल त्याला काय म्हणतो आपण, मल्टिपली कनेक्टेड डोमेन. आपण सिम्पली कनेक्टेड डोमेनची प्रॉपर्टी बघितली, एव्हरी नॉन व्हॅनिशिंग ॲनालिटिक फंक्शन हॅज ॲन स्क्वेअर रूट. ओके, सो आणि नंतर आपण बघितलं मोबियस ट्रान्सफॉर्मेशन. तर मोबियस ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण एक मॅप कन्सिडर केला एस ऑफ झेड विच इज इक्वल्स टू ए झेड प्लस बी अपॉन सी झेड प्लस डी. याला आपण म्हणतो लिनियर फ्रॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन. आणि
जर हे ए डी मायनस बी सी इज नॉट इक्वल्स टू झिरो ही कंडिशन जर हे ABCD हे करत असतील, फॉलो करत असतील, तर मग आपण आपला काय म्हणतो, मोबियस ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. ठीक आहे. देन आपण इन्व्हर्स मोबियस ट्रान्सफॉर्मेशन बघितलं, ते आपण कसं डिफाईन केलं, एस इन्व्हर्स ऑफ झेड इज इक्वल्स टू DZ मायनस बी अपॉन मायनस CZ प्लस डी. हे कसं येते हे मी या मॅट्रिक्सच्या एक्झाम्पलवरून समजून सांगितलं. ठीक आहे. आणि हे सॅटिस्फाय कोणती कंडिशन करतात, एस इन्व्हर्स ऑफ झेड इज इक्वल्स टू एस इन्व्हर्स ऑफ एस ऑफ झेड इज इक्वल्स टू झेड. ठीक आहे. आपण काय म्हणू शकतो, एस इन्व्हर्स काय आहे, इन्व्हर्स मॅपिंग आहे एसची. देन आपण कॉम्प्लेक्स नंबरसाठी पण मोबियस ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन केलेलं आहे की जर एस ऑफ झेड इज इक्वल्स टू AZ प्लस बी अपॉन CZ प्लस डी असेल आणि लॅम्बडा हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल, तर आपल्याला मोबियस ट्रान्सफॉर्मेशन कसं मिळतं, लॅम्बडा इंटू ए इंटू झेड प्लस लॅम्बडा इंटू बी अपॉन लॅम्बडा सी इंटू झेड प्लस लॅम्बडा इंटू डी. हे झालं आपलं मोबियस थेरम. देन आपण लेमाचं स्टेटमेंट बघितलं आहे आणि आपलं हे लक्षात आलं की लेमा आणि रमन मॅपिंग थेरम दोन्हीच्या स्टेटमेंट्स काय आहे, सेम आहे. फक्त लेमामध्ये इथे वापरताना काय वापरलं आहे, सिम्पली कनेक्टेड रिजनची ही प्रॉपर्टी वापरली आहे, एव्हरी नॉन व्हेनेशियन ॲनालिटिक फंक्शन ऑन जी हॅज अन ॲनालिटिक स्क्वेअर रूट. आणि जर आपण आणि ही कशाची हे आहे, सिम्पली कनेक्टेड रिजनची, तर आपण याच्यावरून म्हणू शकतो की ह्या लेमाचं आणि रमन मॅपिंग थेरमचं स्टेटमेंट काय आहे, सेम आहे. त्यामुळे आपण लेमाचं प्रूफ न बघता कशाचं प्रूफ बघू, रमन मॅपिंग थेरमचं बघू आणि सेम जे रमन मॅपिंग थेरमसाठी आपण प्रूव्ह करू तेच प्रूफ कशासाठी राहील, या लेमासाठी राहील. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रमन मॅपिंग थेरम बघू. आणि ठीक आहे, दिस इज ऑल फॉर टुडे. वी विल सी the Raman mapping theorem in the next lecture. Thank you and have a nice day.